सध्या जे राजकारण सुरू आहे त्यात अनेकांना सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज आहे। सध्या जे सुरू आहे ती आपली संस्कृती नाही। तुम्ही शाळेत मेहनत करता, त्यातून तुम्ही भावी पिढी तयार करता। ही भावी पिढी नासक्या कुसक्या लोकांच्या हातात जाणार असेल तर मग आपल्या शिक्षक आणि शिक्षणाचा उपयोग तरी काय, असा प्रश्न ठाकरे गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना सुसंस्कृतपणाचा धडा देण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं। त्यांनी यावेळी कोणाचंही नाव घेतलं नाही। त्यांचा निशाणा कोणावर होता हे सुद्धा काही कळलं नाही। पण हातातून सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे, त्यांच्या गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत, नव्याने प्रवक्ता झालेल्या सुषमा अंधारे यांनी ज्या प्रकारच्या भाषेचा वापर केला त्यावरून उभाटा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रवक्त्यांनाच सुसंस्कृतपणा शिकवण्याची गरज असल्याची टीका विरोधकांनी केली। उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलत होते, मात्र त्यांच्याच गटातील प्रवक्ते आणि स्वतः उद्धव ठाकरे भाषणात किती वेळा पातळी सोडून बोलले आणि अडचणीत आले हे आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल। शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक, त्यानंतर राज्यसभेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे नाव महाराष्ट्रातील जनतेला सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे जास्तच ओळखीचं आहे। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांना मोठी प्रसिद्धी मिळाली। त्याचबरोबर त्यांचा डायलॉग मुख्यमंत्री आमचाच होणार हा सुद्धा लोकांच्या मनात तितकाच बसला। राऊतांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री त्यांचा झाला सुद्धा, पण तो त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही। मुख्यमंत्री आपलाच करण्याच्या नादात सत्ता गेली, जवळची माणसं गेली, शेवटी पक्षही गेला। राऊत बोलल्याप्रमाणे मुख्यमंत्री त्यांचाच झाला याचे श्रेय राऊतांना सुद्धा मिळालं। त्यानंतर मात्र झालेल्या दुर्दशेला सुद्धा राऊतांना जबाबदार धरण्यात येऊ लागलं। उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी ठाकरेंपेक्षा आपली नाराजी राऊतांवर व्यक्त केली। त्यानंतर राऊतांनी सुद्धा होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं, मात्र काही वेळा त्यांच्या भाषेची पातळी घसरली। विरोधकांवरच नाही तर पत्रकारांना शिव्या देणं, त्यांच्या माईकवर थुंकणं इत्यादी प्रकार सुद्धा राऊतांकडून घडले। एका पत्रकार परिषदेत तर राऊतांनी पातळी सोडून थेट शिव्यांची लाखोलीच वाहिली होती। त्याचबरोबर राऊतांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं होतं। त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात राऊतांविरुद्ध हक्कभंग सुद्धा आणण्यात आला होता। राऊतांनी या पलीकडे सुद्धा बरीच विधानं केली होती। संजय राऊतांनी कंगना राणावतला हरामखोर म्हटलं होतं आणि त्यानंतर सफाई देताना हरामखोरचा अर्थ नॉटी असा होतो असा अजब तर्क मांडला होता। अशा वक्तव्यांना सुसंस्कृत म्हणता येईल का हा प्रश्न आहे। त्या वक्तव्यावर तर बोलायची गरज नाही। त्यांची वक्तव्य तुम्ही रील्सच्या माध्यमातून आजपर्यंत ऐकलीच असतील, त्यामुळे यावर न बोललेलंच बरं। त्यानंतर क्रमांक लागतो सुषमा अंधारे यांचा। वैचारिकदृष्ट्या 360 डिग्रीचा टर्न मारलेल्या सुषमा अंधारेंनी उभाटा गटात प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच त्यांना उपनेतेपद देण्यात आलं। सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात आल्यानंतर मवाळ भूमिका घेतली आहे, पण त्यांच्या आधीच्या व्हिडिओंनी त्यांचा पिछा सोडलेला नाही। सरस्वती विषयी, हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीरामांविषयी त्यांची वादग्रस्त विधानं आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आजही या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली जाते। त्यांच्या वक्तव्यामुळे उभाटा गटातील नेतेच नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू असतात। उभाटा गट सोडून गेलेल्या काही नेत्यांनी यासाठी सुषमा अंधारेंनाच जबाबदार धरलं होतं। यावरून आपल्या हेच लक्षात येईल की संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे उभाटा गटाला अनेकदा नुकसान झालं आहे। त्यामुळे या दोघांना उद्धव ठाकरेंनी आधी सुसंस्कृतपणा शिकवावा असा सल्लाही विरोधक देत आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा या काळात अनेक वादग्रस्त विधानं केली। विरोधकांच्या कुटुंबाला राजकारणात खेचणं असो की असभ्य भाषेत विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका टिप्पणी करणं असो, उद्धव ठाकरेंनी सत्ता गेल्यापासून अनेक वेळा या राजकीय मर्यादा पाळल्या नाहीत। या पलीकडे सत्ता गेल्यानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यांच्या विधानांनी सोशल मीडियावर त्यांच्याच गटाचा हशा केला हे तुम्ही पाहिलंच असेल। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजकारण्यांना सुसंस्कृतपणा शिकवण्याची गरज असल्याचं विधान करून स्वतःच टीकेचे धनी झाले आहेत। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी हा सल्ला विरोधकांना दिला असेल की स्वतःच्याच गटातील प्रवक्त्यांना? यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.